छत्रपती शाहू स्टेडियमवर शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज सायंकाळी श्री शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू दर्शन पाटीलच्या कॉर्नर पासवर करण चव्हाण बंद्रे यानं 31व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या पूर्वार्धात ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून दर्शन पाटील, राज अली, सुयश हांडे, योगेश कदम यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी फोल ठरल्या. 43व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाकडून झालेल्या चढाईमध्ये राज अली यानं दिलेल्या पासवर सिद्धेश साळोखे यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिसकडून रजत जाधव, साहिल डाकवे, सूरज जाधव, अक्षय सरनाईक, सागर चिले यांनी गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले, परंतु शिवाजी तरुण मंडळाचे गोलरक्षक जिगर राठोड यानं त्यांचे प्रयत्न असफल ठरवले. प्रॅक्टिसच्या खेळाडूंना या सामन्यामध्ये एकही गोल नोंदवता आला नाही. शिवाजी तरुण मंडळानं 2-0 अशा गोलफरकानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केलाय. शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक जिगर राठोड सामनावीरचा मानकरी ठरला, तर प्रॅक्टिसचा शाहिद महालकारी हा लढवय्या खेळाडू ठरला. दरम्यान आज सकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ अशी लढत झाली. यामध्ये बालगोपाल तालीम मंडळानं 4-0 अशा मोठ्या गोलफरकानं विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केलाय. या स्पर्धेमध्ये उद्या सकाळी 7:30 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि सायंकाळी 4 वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अशा लढती होणार आहेत.